पुणे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडलेली आणि त्याला कारणीभूत ठरलेले आहेत हे पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली. आता माघार त्यांनी कोणाच्या वरिष्ठांच्या आदेशाने घेतली की स्वतःहून घेतली आपण त्यांनाच विचारूया. तुम्ही माघार का घेतली? पहा, सुनेत्राताईंच्या वहिनींचा फोन आला. आमच्या पवारसाहेबांची त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर जी काही चर्चा झाली ती पवारसाहेबांनी आणि सुप्रियाताईंच्यात झाल्यानंतर त्यांनी सुप्रियाताईंनी मला सांगितलं की असं असं झालं आहे, असं असं आहे, त्यांचं असं असं म्हणणं आहे. आता त्यात तू निर्णय घ्यायचा, तुला जे वाटेल ते तू बघ, पण त्यांचं असं असं म्हणणं आहे, त्यांना मदत करावी. मी म्हणालो की आपल्याला सगळ्या महाविकास आघाडीच्या पक्षाचे ते म्हणले त्यांच्याशी पण चर्चा झाली आहे, पण आता तू इतका पुढं गेलास तर तू निर्णय घे. आणि मी तो निर्णय घेतला मागं घ्यायचा. ठीक आहे, पवार फॅमिलीतल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमधनं त्यांचा तो निर्णय झाला असेल, पण मुद्दा असा आहे ह्या सगळ्याच्यात मवियाच्या मतदारांचा विश्वासघात झाला नाही का? नाही, मवियाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची चर्चा मुंबईत झाल्यानंतरच हा निर्णय आमच्याकडे आला. कोणाशी बोललो? हो, ते बोलले असतील वरिष्ठ लोक, वरिष्ठ ते बोलले. ते तुमचेच मवियाचे इथले शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे म्हणले आमचा विश्वासघात आहे. अहो, त्यांना अजून काँग्रेस कळायची आहे, ते आत्ताच गेलेत काँग्रेसमध्ये. हो, पण मविया म्हणून शेवटी विरोधी पक्ष नावाची गोष्ट असते. तुम्ही उमेदवार केला आणि अचानक माघार घेता, हा विरोधी मतांचा अनादर नाही का? अहो, पण त्यांचे वरिष्ठ जे आहेत ते त्यांना विचारून सांगतील का? तिथले कुठले वरिष्ठांशी बोलले? जे ते वरिष्ठ ज्या प्रदेश लेवलला जे काही त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे आमच्या वरिष्ठ त्यांचं लोकांची. म्हणणं आहे आम्ही काँग्रेसची जागा मागत होतो, पण पवार गटाने आम्हाला दिली नाही, हट्टाने घेतली. मग ही केवळ माघार घेण्यासाठीच त्यांनी तुम्ही जागा मागून घेतली होती का? अहो, तुम्ही पाठीमागचे पाहिले का? विधान परिषद ही आमच्या पक्षाकडेच आहे. मागचे तुम्ही पाहिलेत का 2-3 वर्ष हे ती आमच्याकडेच आहे. मग लढले का नाही? लढलो ना, आता सांगितलं ना, आम्ही लढत होतोच. पण जेव्हा असं हे सगळ्यांचा निर्णय झाला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती बिनविरोध झालेत हे तुमच्याकडे आहे ना, झालेत ना सगळ्या बिनविरोध. मग आता इथून पुढे पुण्यातलं राजकारण ते म्हणे आम्ही स्वबळावर जाणार, प्रशांत जगताप म्हणले. तो काळ ठरवेल ना, त्यावेळेचे काळ ठरवेल. पण असं सातत्याने जर तुम्ही ॲडजस्टमेंट करत गेले महायुतीशी भाजप, कारण शेवटी भाजपचं रिलेटेड, मग हे ॲडजस्टमेंटमुळं जे विरोधी मतदार आहेत त्यांचा हा विश्वासघात नाही का? नाही, हा काळ ठरवेल. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या वरिष्ठ लोकांनी चर्चा केल्यानंतर खाली सांगितलं नसावं. प्रशांत जगताप बाहेर होते, ते बाहेरनं मला वाटत नाही ते आले का पुण्यात, मला माहीत नाही, कारण ते पुण्याच्या बाहेर होते. तिकडनं माहीत पाठवलं. हां, मग ते समजा जर त्यांना इथल्या परिस्थितीत ते इथे नसल्यामुळे, कारण सुप्रियाताई जेव्हा काँग्रेस हाऊसमध्ये जाते आणि आमच्या चर्चा करतात सुप्रियाताई, मुद्दाच तोच आहे. एकीकडे तुम्ही प्रचाराला सुरुवात करता, काँग्रेस भवनमध्ये जाता, तुमचा प्रचार सुरू होतो आणि अचानक असं काय घडतं की तुम्ही माघार घेऊन टाकता? नाही, असं आहे. हे पहा, वरिष्ठ नेहमी पुढच्या 10 वर्षाचा, पुढच्या 5 वर्षाचा हा राजकीय जो काही म्हणजे हे करतात की बाबा पुढच्या 5 वर्षात हे राजकारण आपल्याला सत्तेवर यायचं आहे, रस्त्यावर यायचं आहे आणि हे घोडेबाजार होऊ नये म्हणून. घोडेबाजार म्हणजे कसं? आता हाच प्रश्न आम्ही, तुम्ही बरोबर हे केलं, घोडेबाजार होऊ नये म्हणून तुम्ही माघार घेतली. हाच प्रश्न आम्ही विक्रांत काकडे यांना विचारला, ते म्हणे घोडेबाजार काय संबंध येतो म्हणे, त्यांची मतं होती अशी किती? हॅलो, आता यावर हा विषय आता संपलेला आहे, किती मतं होती आणि काय होते. मग त्या सुनेत्राताई आपल्या साहेबांकडे गेल्याच नसत्या, गेल्या असत्या का? किती का असा ना, पण अशा पद्धतीने वक्तव्य हा अनादर नाही का लोकांचा? नाही, मला असं वाटत नाही, मला असं वाटत नाही. मग आता तुम्ही कुठली भूमिका घेऊन जर अशा पद्धतीने तुम्ही सातत्याने महायुतीशी जर ॲडजस्टमेंट होत असेल एकूण पॉवर पॉलिटिक्समध्ये, हे पॉवर आणि पॉवर पॉलिटिक्समध्ये, तर मग महायुती मविया म्हणून कसं लढणार तुम्ही? हे येणाऱ्या काळच तुम्हाला सांगेल. आणि एक लक्षात ठेवा की प्रशांत जगताप हे एकटा काँग्रेसचे निर्णय घेत नाहीत, वरिष्ठ. तुम्हाला असं म्हणायचं आजचा निर्णय घेण्यात तुम्ही मवियाला विश्वासात घेतलं होतं? 100%. त्यांचं आमच्या सुप्रियाताईंची काहीतरी चर्चा झाल्याशिवाय मग उद्धव ठाकरे, काँग्रेस हे सगळे एकत्र बोलले असल्याशिवायच झालं आहे. तर हे होते श्रीकांत पाटील यांचा दावा आहे की आमच्या वरिष्ठांनी मवियाच्या वरिष्ठ नेत्याशी विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे, पण अजून तरी तसं समोरून काही स्टेटमेंट आलेलं नाही.
त्यामुळे हा निर्णय खरंच मोबाईल विश्वासात घेऊन झाला आहे की उपरोक्ष झालं आहे हे लवकरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.